हॅलो एव्हरीवन. तर आज आम्ही आलो आहोत फिनिक्स मॉलला. तर फिनिक्स मॉलला यासाठी तर आमच्या एका मित्राचा बर्थडे आहे विहारचा, आणि त्याच्या बर्थडेसाठी आम्ही त्याला सरप्राईज प्लॅन केले. त्याला काहीच कल्पना नाही आहे की आम्ही येतोय करून. मी हा केक सुद्धा ऑलरेडी घेतलेला आहे, कारण की मला माहीत नाही आहे मॉलमध्ये तिथे मॉन्जिनियसचं होतं का नव्हतं. ॲक्च्युली मॉन्जिनियसचं मला इथे विमाननगरला मी सापडलंच नाही आहे केकसाठी. सो मी दुसऱ्या ठिकाणावरून घेतलं आहे, काहीतरी केक स्टोरी म्हणून आहे, तिथून घेतलं आहे. लेट्स सी कसं असेल. स्नेहलने त्याला असं सांगितलंय की ते त्यांचं सेलिब्रेशन करण्यासाठी जाणार आहे. सो विहारला काहीच कल्पना नाही आहे. थोड्या वेळापूर्वी मी विहारला फोन केला असं नॉर्मल की हॅपी बर्थडेसाठी वगैरे. सो आता आम्ही चाललोय, बघू, जाम मजा येणार आहे. लेट्स सी. विहार, आता तू हा जर व्लॉग बघत असेल ना तर बघ बापरे किती आम्हाला प्लॅनिंग करावं लागले, आणि त्यानंतर हे सगळं आता तुला बर्थडेचं सरप्राईज मिळणार आहे. ॲक्च्युली बर्थडेच्या दिवशी कसं आहे, मला असं वाटतं की नाही का गिफ्ट वगैरे ते सगळं साईडला राहू द्या. ॲक्च्युली आज आहे ट्यूजडे, आणि तरीसुद्धा सगळेजण, आज माझ्या मिस्टरांची मॉर्निंग शिफ्ट होती, त्यानंतर ती शिफ्ट करून मृणाली तिचं ऑफिस करून मी माझं सगळं आवरून त्यानंतर आम्ही निघालोय. सो मजा तर येणारच आहे. खरंच किती छान वाटतं ना ज्या दिवशी फ्रेंड्स आपल्या बर्थडेला येतात. आणि मला तर खूप भारी वाटलं असं. तर फायनली आम्ही फिनिक्स मॉलच्या पार्किंगमध्ये चाललो आहोत आता गाडी लावायला. अव्यांश तर अजून इकडे झोपलाच आहे, तोही त्या वयात उठून जाईल. अव्यांश, अव्यांश बेटा, चलो उठो, आता आपण आलो बेटा मॉलला. सोना, ए बच्चा, अव्यू. ॲक्च्युली सकाळी अव्यांशला थोडा ताप आला होता, सो त्याला आम्ही तापाचं औषध वगैरे दिलं होतं. आता त्याला बरं वाटतंय, सो म्हणूनच आम्ही हा डिसिजन घेतला की जाऊयात. पण आता त्याला औषध दिल्यामुळे तो थोडासा झोपलाय, पण ज्यावेळेस तो माझ्या फ्रेंडच्या बाळाला वगैरे भेटेल त्यावेळेस जाम खुश होणार आहे. ओके बाय, भेटूयात. लाईट का चालू केले रे? काय झालं? अलाउड नाही कॅन्डल. फिनिक्स मॉलला आलेलो आहोत, आणि आम्ही जे कॅन्डल वगैरे घेतलेले ते आम्हाला अलाउड नाही केलंय, सो आम्ही ते नाही घेतलेले. अभ्यास अजून झोपलेलाच आहे, आता उठला तो. हॅलो हॅलो, से हॅलो. अव्यू असं करतो हॅलो. ओके, आता तो मस्त असा फ्रेश झालाय, त्याची एकदम मस्त झोप झालेली आहे. आता आमचं ठरलेलं आहे ऑलरेडी फूड कोर्टच्या इकडे भेटायचं. लेट्स सी. गाईज विहार आता आलेला आहे. ओके, अव्यांश इकडे चल 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 चल. विहार आता इकडे आलेला आहे समोर. आता आपण त्याचे रेट हैप्पी बर्थडे. कैसा लगा सरप्राइज? भारी.
तू यायला रेडी नव्हता. गाईज आत्ताच विहार आलेला आहे आणि तो खूप खूप झालेला आहे. स्नेहलमुळे सगळे हे पॉसिबल झाले. खूप छान वाटतंय, खूप भारी. ही मृणाली तिचे मिस्टर म्हणजे आशुतोष, त्याच्यानंतर आदित्य, स्नेहल, आम्ही सगळे आलोय. तुला कसं वाटतंय? खूप भारी वाटतं, खरंच खूप भारी. थोड्या वेळापूर्वी मी याला कॉल केला होता आणि आमचेच होता अव्यांश. एकदा परत ऍक्शन म्हणलं, एकदा परत ऍक्शन करा. हॅलो गाईज, तर आता विहारसाठी स्नेहलने काहीतरी सरप्राईज गिफ्ट आणलंय. काय आणलंय, काय आणलंय? बघ ना, चेक कर ना, खोलून बघ ना काय. घरी करतो मी. नाही खोल तू आता काय बघ. मला असं वाटतं वॉच असेल वगैरे. काढ ना, दाखव ना त्यांना काय आणलंय. हो दाखव ना. हा, दाखव. वॉच बघ ना तू काय. मी माझ्या फ्रेंडच्या मिंत्रावर मागवलं. अरे वा, किती हुशार आहे बघ. पण मला वॉच खूप झाले होते. बरं ठीक आहे. येस येस येस, थँक्यू फॉर दिस. आता गाडलं मी घालतो. हा, ठीक आहे, घाल. घालून घे ना, उलट चांगलं आहे. तू घाल ग त्याला. पहिल्यांदाच घालते ना, तर तू घाल. तिला बघ किती डाऊट आहे. काय म्हणते? जाईल की नाही जाणार बोलते ना. माझ्या हातात असं घालू बघितली, पण कळलं याचा हात मोठा आहे ना. गाडी घालते ना मी. 4 किलो कमी केलं मी. हो ना. मस्त वाटतं, छान आहे. आता इथे सगळे फोटो सेशन चाललेलं आहे बर्थडे बॉयचं, बघू शकता तुम्ही. एकदा सुरू झाला ना फोटो काढायला तर थांबत नाही. 10 फोटो झाल्याशिवाय थांबतच नाही. खाली जायचंय का? ते गेले आता, बाय बाय कर.
फायनली आम्हाला पार्किंग भेटलंय. हे P1 ला मी गाडी लावली होती. गुड नाईट बोल. गुड नाईट बोल ना बेटा. आता आम्ही इथून सिग्नेचर म्हणून एक रेस्टॉरंट आहे, आता आम्ही तिथे चाललेलो आहोत. हो ना बेटा. माझ्या फ्रेंडचा जो मुलगा आहे मृत्युंजय, त्याला तिने आणलेला नाहीये. ऍक्च्युली तो झोपला होता, सो त्याच्यामुळे अवेश थोडा अपसेट झालाय. हो ना बेटा. अरे बाबा इन द मोमेंट जीने वाला लोग मैक्सिमम सारा वैसे ही होगा. हमारा भी ऐसा है. अगर हम मेरे अभी आ गए ना दोस्त, मन हुआ कि अभी गोवा चलना है या महाबलेश्वर चलना है, तो हम तुरंत तब डिसाइड करके निकल जाते हैं. आम्ही मस्तपैकी जेवण केलं इथे रेस्टॉरंट सिग्नेचरमध्ये. त्यानंतर बाहेर आलो आणि आता निघायचा टाईम झालेला, सो थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या. ॲक्च्युली आम्ही खूप असा प्लॅन केला होता की आम्हाला लवकर पोचायचं होतं मॉलमध्ये. त्यानंतर विहारसाठी काहीतरी गिफ्ट घ्यायचं होतं तिथूनच त्याच्या आवडीचं. त्यानंतर आम्ही जेवण्यासाठी वगैरे जाणार होतो, पण वेळेअभावी आम्हाला तसं काही करताच आलं नाही. आम्ही लगेच डिनरसाठी निघालो, कारण की लेट होऊ नये म्हणून. त्यानंतर आम्ही सगळ्यांना भेटलो आणि निघालो. खरं तर कधी कधी असा सडन प्लॅन ठरतो आणि तोच खूप मस्त होऊन जातो. तसंच आज काहीच आमच्या बाबतीत झालं होतं. खरं तर हे सरप्राईज, खरंच सरप्राईज मस्त असं. हॅलो गाईज, तर आता आम्ही विमाननगरमधून निघालेलो आहोत. आता आमचं पार्टी वगैरे सगळं झालेली